आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटणाची रेसिपी, तीही आमच्या आगरी पद्धतीने। तर चला सुरुवात करूया। सर्वप्रथम कुकरमध्ये अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे आलं लसूण पावडर, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे कांदे फ्राय करून घेतलेले आहेत, ते घातलेले तिथे। व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं। झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे मटण जवळपास 70 ते 80% शिजतं, म्हणजे आपलं मटण लवकर होण्यास मदत होते। त्यानंतर इथे बघा हलकंसं मटण शिजलं, एकदम 100% शिजवायचं नाही। त्यानंतर इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे भाजलेलं, त्यामध्ये थोडंसं आलं, थोडंसं लसूण आणि कोथिंबीर घालून मी व्यवस्थित ह्याचं वाटण तयार करून घेणार आहे। तर इथे मी फ्राय कांदा वापरला होता। गावाकडे कांदा भाजून वापरतात वाटणामध्येच, तर मी आज बिर्याणी करणार होती, तर बिर्याणीसाठी फ्राय कांदा केला होता, तोच मी इथे वापरला होता। तर आता हे वाटण ना आपण थोड्याशा तेलावर व्यवस्थित भाजून घ्यायचं। त्यामध्ये नेहमीचे मसाले अर्धे आपण मटण शिजवताना घातले होते आणि अर्धे वाटणामध्ये घालायचे। तर अर्धा चमचा हळद, लाल तिखट, कसुरी मेथी, गरम मसाला सर्व आपण इथे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर जो मटण आपण शिजवून घेतला होता तो घालायचा आणि जवळपास 20 ते 30 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं। वरनं कोथिंबीर घालून आपलं मटण तयार आहे फ्रेंड्स।